आमचे सहकारी समालोचक कौस्तुभ यांचं या ठिकाणी आगमन होते। हितांश युगांश इलेव्हन संघाच्या मार्फत आम्ही कौस्तुभ यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो। सामन्याला सुरुवात होते। हितांश युगांश इलेव्हन प्रीमियर लीग 2024 पर्व पहिले, आजचा दुसरा दिवस। कालच्या पहिल्या दिवसात पहिला 12 संघांनी सहभाग केला, त्यातले 6 संघ क्वालिफाय झालेले आहेत। आजचा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसातील पहिला सामना साई कृपा अर्नाळा विरुद्ध आशिष इलेव्हन। आशिष इलेव्हन संघाच्या मार्फत आघाडीला आलेले 2 फलंदाज रितेश आणि निशाद। बॉलर्स नेम संदीप। 4 षटकांचा सामना। पहिलं षटक संदीप साई कृपा या संघाकडून। आशिष इलेव्हन संघाची आघाडीचे 2 फलंदाज रितेश आणि निशाद। सामन्याला सुरुवात होते। आजच्या दिवसातील पहिला सामना साई कृपा अर्नाळा विरुद्ध आशिष इलेव्हन। पहिल्या षटकातील पहिला एका धाव्याने खातं उघडतंय वैयक्तिक आणि संघाचं सुद्धा। दुसरा चेंडू पहिल्या षटकातील हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, डिक्लेअर झोन मध्ये जातो चेंडू। तिसरा चेंडू पहिल्या षटकातील हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू। 1 धाव मिळते, एका धावेने धावसंख्या आशिष इलेव्हन संघाची 3। 3 चेंडू 3 धावा। पहिलं षटक संदीप पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये खेळणार। चेंडू 1 धाव मिळते, एका धावेने धावसंख्या होते 4 आशिष इलेव्हन संघाची। चौथा चेंडू माफ करा 5वा चेंडू पहिल्या षटकातील संदीप यांचा। पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढला, 1 धाव मिळते। धावची पहिला गडी बाद होतोय निशांत यांच्या रूपात। पंचांचा निर्णय धावचीत बाद आशिष। डीजे हा पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू असेल। आशिष इलेव्हन संघाची धावसंख्या 4, 1 गडी बाद 4। निशाद नवीन बॅटर मैदानाच्या आत महेश। शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील संदीप यांचा। स्ट्राईकला बॅटर न्यू बॅटर महेश। पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये खेळला, 1 धाव मिळते, एका धावाने धावसंख्या होते। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आशिष इलेव्हन संघाची 1 गडी बाद 5। धन्यवाद डीजे। वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येत आहेत अनिकेत पाटील। अनिकेत यांचा पहिला चेंडू 1च धाव मिळते, एका धावेने धावसंख्या होते आशिष इलेव्हन संघाची 6। स्ट्राईकला रितेश। पंच पाटील यांचा वाईटचा इशारा, एका अवांतर धावेने धावसंख्येत भर, धावसंख्या 7। दुसरा चेंडू पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलेला आहे रितेश यांनी। 1 धाव मिळते, एका धावेने धावसंख्या होते आशिष इलेव्हन संघाची 8, 1 गडी बाद 8।
तिसरा चेंडू दुसऱ्या षटकातील अनिकेत पाटील यांचा सुंदर फटका. तेवढीच सुंदर फॉलो थ्रो मध्ये स्वतःच्या फॉल थ्रो मध्ये फिल्डिंग करत असताना अनिकेत पाटील. सुंदर फटका. एक धाव पूर्ण करतात. एका धावेने धावसंख्या 9. एक गडी बाद 9. दुसऱ्या षटकातील पाचवा चेंडू पुन्हा एकदा स्ट्राईक वर रितेश. चांगला फटका होता रितेश यांचा. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील अनिकेत पाटील. स्ट्राईकला फलंदाज आशिष शिलवेन संघाचा रितेश. मात्र मोठा फटका खेळण्याच्या नादात गडी बाद होतोय रितेशांच्या रूपात. दुसरी विकेट आशिष शिलवेन संघाची. षटक समाप्त होते. दोन षटकांच्या समाप्तीनंतर आशिष शिलवेन संघाची धावसंख्या 2 गडी बाद 9. धन्यवाद डीजे. बॉलर्स नेम अंकित. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन सुंदर फटका. 4 धावा. पहिला चौकार येतोय आशिष शिलवेन संघाकडनं. या 4 धावेने धावसंख्या 13. 2 गडांच्या मोबदल्यात धावसंख्या 13. आशिष शिलवेन. अंकित यांच्या पहिल्याच चेंडूवर चौकार मारलाय महेश यांनी. दुसरा चेंडू तिसऱ्या षटकातील अंकित यांचा. सुंदर चेंडू. निर्धाव चेंडू. सुंदर फटका होता पण त्याचबरोबर तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण स्वतःच्या गोलंदाजीवर अंकित करत असताना तिसऱ्या षटकातील चौथा चेंडू पुन्हा एकदा अंकित गोलंदाजी मार्कवर. सुंदर फटका. तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण. एक धाव काही रोखू शकत नाही. एका धावेने धावसंख्या वाढते आशिष शिलवेन संघाची 14. आशिष. सुंदर चेंडू अंकित यांचा. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील आशिष यांच्यासाठी. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातो. एकच धाव मिळेल. एका धावेने षटक समाप्ते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आशिष शिलवेन संघाची 2 गड्यांच्या मोबदल्यात 15. धन्यवाद डीजे. शेवटचं षटक गोलंदाजीसाठी वैयक्तिक पहिला आणि संघासाठी 4थं षटक घेऊन येतोय दीपक. दीपक वैयक्तिक पहिला षटक आणि संघासाठी 4थं षटक घेऊन येतोय. 4थ्या षटकातील पहिला चेंडू आशिष शिलवेन संघाचे. आशिष पहिला चेंडू. पंच निर्णय देतील. फेअर डिलिव्हरी आहे. तिसरा गडी बाद होतोय. आशिष हात न खोलता बाद होतोय. आपल्या संघासाठी 1 धाव केलेली आहे. नवीन बॅटर तनू. धन्यवाद डीजे. एक मिनिट थांबवतोय.
चला दोन्ही कॅप्टन बापा मोर्या नवापूर त्यानंतर जीवदानी माऊली दोन्ही कॅप्टनने इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. टॉस का बॉस करून थांबायचंय. यस हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू. एक धाव घेत आहेत तनू. एका धावेने धावसंख्या वाढते 16. तिसरा चेंडू दीपक यांचा चौथ्या षटकातील. सुंदर फटका. 4 धावा येतात. 4 धावेने धावफलक हलते 20. शेवटच्या षटकातील चौथ्या शेवटचे 3 चेंडू. हो सुंदर क्षेत्ररक्षण होते समोर. एकच धाव मिळते आपल्या संघासाठी. 3 धावा अडवलेल्या आहेत. एका धावेने धावसंख्या 21 आशिष शिलेन संघाची. शेवटच्या षटकातील 2 चेंडू शिल्लक. सुंदर फटका. तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण काय रोखू शकत नाही. एका धावेने धावसंख्या वाढते आशिष 11 संघाची. 22 शेवटचा चेंडू चौथ्या षटकातील दीपक यांचा. सुंदर फटका होता पण तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण. एका धाव्यात समाधान मानावं लागेल. एका धावेने धावसंख्या होते आशिष 11 संघाची 23. विजयासाठी 24 धावांचं लक्ष्य साई कृपा अर्नाळा संघासमोर. 24 चेंडू 24 धावा. थँक्यू थँक्यू. चला दोन्ही कॅप्टन रेडी असाल तर टॉस का बॉस कडे यायचं आहे. लगेचच टॉस सुद्धा केला जाणार आहे. जीवदानी माऊली फुल पडतानंतर बापा मोर्या नवापूर. पुढील 4 षटकांच्या समालोचनासाठी आमचे सहकारी मित्र. ठीक आहे. आशिष 11 संघाच्या कर्णधारांनी टॉसच्या वेळी आम्हाला सांगितलं होतं कमीत कमी आम्ही 35 ते 40 धावा करण्याचा प्रयत्न करू. पण त्याला प्रत्युत्तर देत असताना अनिकेत पाटील यांनी सांगितलं आम्ही कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. आणि कमीत कमी धावांमध्ये रोखला आहे. साई कृपा संघाला आता 24 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे विजयासाठी. 24 धावांचं लक्ष्य साई कृपा संघासमोर. साई कृपा संघाचे आघाडीचे 2 बॅटर. स्ट्राईकला हार्दिक मोरे. प्रदीप नॉन स्ट्राईकला प्रदीप. थँक्यू रोहित माफ करा रोहित. 24 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता साई कृपा संघाला आपला पहिला सामना जिंकण्यासाठी. इकडे थांबवतोय. चला या ठिकाणी प्रदीप यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. जिकडे 2 संघ एका बाजूला जीवदानी माऊली फुलपडा समोर बापा मोर्या नवापूर. टॉस जिंकला काय निर्णय तर आता क्षेत्ररक्षण करायचा निर्णय असेल. कशा प्रकारची तयारी आहे या स्पर्धेसाठी. तयारी तर खूप चांगली केली आहे. आता आमचे प्लेयर आहेत सर्व प्रॅक्टिसमध्ये पण खूप चांगले आहेत. प्लेयर्सची बघूया काय होतंय पुढे. जीवदानी माऊली फुलपडा समोर संघ आहे. किती धावांपर्यंत रोखायचं आहे. तरी पण आम्ही 30च्या मध्ये रोखायचा प्रयत्न करू. मैदानाची आखणी त्यानंतर आउटफील्ड आणि या आयोजनाबद्दल काय सांगशील. मैदान तर खूपच चांगलं आहे आणि आउटफील्ड तर त्याच्यापेक्षा खूपच चांगली आहे. खेळायला मजा येईल खूप. खूप साऱ्या शुभेच्छा. जयू आता प्रथम बॅटिंग करायची आहे. कशा प्रकारची तयारी आहे या संपूर्ण स्पर्धेसाठी. तयारी तर काय नाही आम्ही जसं आहे तसं खेळू. किती धावांचं टार्गेट ठेवायचं आहे. आम्ही 40+ करून खेळू. आयोजनाबद्दल आणि आउटफिट बनवले त्याबद्दल काय सांगशील. आउटफील्ड तर चांगलीच आहे आणि ग्राउंड पण खूप चांगला बनवलाय. खूप मेहनत घेतली. खूप साऱ्या शुभेच्छा. तर टॉस जिंकलाय बापा मोर्या नवापूर संघाने आणि प्रथम बॅटिंगला आमंत्रित केलंय जीवदानी माऊली फुलपाडा संघाला.
जिकडे मैदानाच्या आतमध्ये जातो तिकडे 24 धावांचं टार्गेट ठेवले गेले 24 चेंडूमध्ये. काय या 24 धावांचा पाठलाग होईल? या 24 धावा या मैदानावर डिफेंड केल्या जातील येणारी कालवेळ सांगणार आहे. परंतु मायक्रोफोनवरती पुन्हा एकदा आपण जातोय जिकडे मॅचसाठी जॉईन आहेत. धन्यवाद कौस्तुभ. पहिल्या षटकातील 2 चेंडूचा खेळ झालेला आहे. 2 धावा आलेल्या आहेत. 24 चेंडू आणि 24 धावांची गरज साई कृपा संघाला. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. निर्धाव जातोय चेंडू. तनू वैयक्तिक पहिला आणि संघासाठी सुद्धा पहिलं षटक हाताळतोय. पहिल्या षटकातील 4था चेंडू तनू यांचा. हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न. 1 धाव मिळते. एका धावेने धावफलक हलते. 3 साई कृपा संघाचं. रोहित पाचवा चेंडू पहिल्या षटकातील रोहित यांच्यासाठी. डिक्लेअर झोन मध्ये खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव मिळते. एका धावेने धावफलक हलते. साई कृपा संघाचं 4. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. सुंदर गोलंदाजी हाताळतात तनू. शेवटचा चेंडू हार्दिकसाठी. तनू हलक्या हातून खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव मिळते. एका धावेने धावफलक हलते. साई कृपा संघाचं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 5. धन्यवाद डीजे. 18 चेंडू आणि 19 धावांची गरज साई कृपा संघाला. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय आशिष शिलेन संघाकडून निशांत. आपल्याला संघाला विजयी करायचा असेल तर अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. 18 चेंडू आणि 19 धावांची गरज साई कृपा संघाला. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक हाताळतोय निशांत. पहिला चेंडू दुसऱ्या षटकातील. 18 चेंडू आणि 19 धावांची गरज साई कृपा अर्नाळा संघाला. सुंदर फटका. 1 धाव पूर्ण करतोय हार्दिक. एका धावेने धावफलक हलते. साई कृपा संघाचं 6 या धाव संख्येवर. 17 चेंडू आणि 18 धावांची गरज निशांत. दुसरा चेंडू दुसऱ्या षटकातील. रोहित 17 चेंडू 18 धावांची गरज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. तेवढाच सुंदर क्षेत्ररक्षण. 3 धावा वाचवलेल्या आहेत आपल्या संघासाठी. एका धावेने धावफलक हलते. साई कृपा संघाचा 7. 16 चेंडू 17 धावांची गरज साई कृपा संघाला. निशांत तिसरा चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. सुंदर क्षेत्ररक्षण. निर्धाव जातोय चेंडू. 15 चेंडू 17 धावा साई कृपा संघाला. 15 चेंडू 17 धावांची गरज. चौथा चेंडू निशांत यांचा दुसऱ्या षटकातील. खराब चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा. अवांतर धावेने धावफलक हलते. 8. 15 चेंडू 16 धावांची गरज साई कृपा संघाला. चौथा चेंडू हार्दिक यांनी हलक्या हाताने खेळून काढला. 1 धाव पूर्ण करतात. एका धावेने धावफलक हलते. साई कृपा संघाचं 9. 14 चेंडू आणि 15 धावांची गरज निशांत. 5वा चेंडू दुसऱ्या षटकातील. निशांता रोहित याच्यासाठी. पुन्हा एकदा सुंदर फटका. 4 धावा येतात. 4 धावेने धावफलक हलते साई कृपा संघाचं. 13. आता 13 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. निशांत यांचे पहिले 4 चेंडू बघितले ना तर सुंदर इथे हाताळले होते. फक्त एक 5वा चेंडू फुलटा हाताळला आणि त्याचा चौकारात रूपांतर केलं रोहित यांनी. पंचांचा वाईटचा इशारा. अवांतर धावेत पुन्हा एकदा भर. धाव संख्या होते 14. 13 चेंडू 10 धावांची गरज साई कृपा संघाला. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. निशांत यांचा हलक्या हाताने खेळून काढलेला 1 धाव सहजरित्या पूर्ण करतात. एका धावेने धावफलक हलते साई कृपा संघाचा. 15. आता 12 चेंडू
आणि 9 धावांची गरज असेल साई कृपा संघाला. एक सहजरित्या हे लक्ष्य पूर्ण करत असताना साई कृपा संघाचे दोन्ही बॅटर, एका बाजूने हार्दिक मोरे तर दुसऱ्या बाजूने रोहित. षटक क्रमांक 3. गोलंदाजीसाठी महेश. 12 चेंडू आणि 9 धावांची गरज साई कृपा अर्नाळा संघाला. थोडस महेश क्षेत्ररक्षणात बदल करत असताना 12 चेंडू आणि 9 धावा. षटक क्रमांक 3 महेश गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू तिसऱ्या षटकातील रोहित यांना निर्धाव जातो चेंडू. सुंदर चेंडू महेश यांचा. 11-9. 11 चेंडू 9 धावा. तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू महेश यांचा. डिक्लेअर झोन मध्ये जातोय चेंडू. 1 धाव मिळते. एका धावेने धावफलक हलते साई कृपा संघाचा. 16. 10 चेंडू 8 धावा. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन असल्यामुळे सतत क्षेत्ररक्षणात बदल करावा लागतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर महेश षटक क्रमांक 3 घेऊन येतोय. तिसरा चेंडू तिसऱ्या षटकातील हार्दिक यासाठी डिक्लेअर झोन मध्ये खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव होते. एका धावेने धावसंख्या वाढते साई कृपा संघाची. 17. 9 चेंडू 7 धावांची गरज. महेश षटक क्रमांक 3. तिसऱ्या षटकातील चौथा चेंडू. स्ट्राईकला रोहित. पुन्हा एकदा डिक्लेअर मध्ये झोन मध्ये खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव मिळते. डिक्लेअर झोन मध्ये जातोय चेंडू. एका धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते 18. 8 बॉल 6 धावेंची गरज साई कृपा संघाला. स्ट्राईकला हार्दिक मोरे. 24 धावांचं लक्ष होतं. एक सहजरित्या पूर्ण करत असताना साई कृपा संघ या ठिकाणी दिसत आहे. 8 चेंडू आणि 6 धावांची गरज साई कृपा संघाला विजयासाठी, आपल्या या लीग मधील पहिला सामना विजयी होण्यासाठी. महेश 5वा चेंडू षटक क्रमांक 3. लेग स्टंपच्या खूपच बाहेरील चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा. अवांतर धावेनी धावफलक हलते. धावसंख्या होते 19. 8 चेंडू 5 धावा. पुन्हा एकदा खराब चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा. 8 चेंडू 4 धावेची गरज साई कृपा संघाला. महेश हार्दिक मोरे यांचा सुंदर फटका. चौकार येतोय. चौकाराने आपल्या संघाला विजयी करतोय हार्दिक मोरे. साई कृपा संघ विन.